बातमी येते नाशिकमधून। पाईपलाईन दुरुस्तीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एका 44 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय। नाशिकच्या भगूर परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे। दुचाकीवरून जात असताना खड्ड्यात पडून अमित गाढवेंचा मृत्यू झालाय। पाईपलाईन दुरुस्तीच्या कामानंतर सुद्धा खड्डा न बुजवल्यानं ही घटना घडली आहे। संबंधित विभागावर आता कडक कारवाई करण्याची मागणी केली जाते। हे दृश्य आपण पाहतोय, थेट दृश्य नाशिकमधून आहे। सीसीटीव्ही मध्ये हा सगळा प्रकार जो आहे तो चित्रित झाला आहे। पाईपलाईन दुरुस्त केल्यानंतर खड्डा बुजवला नसल्याने एका 44 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय। रात्री याचा अंदाज न आल्याने, खड्ड्याचा अंदाज न आल्याने थेट त्यांची दुचाकी जी आहे ती खड्ड्यात गेली आणि यात त्या नागरिकाचा मृत्यू झालाय। प्रशासनाचा एक भोंगळ कारभारच यामुळे समोर आल्याचं दिसते आणि त्यामुळे नागरिकांकडून आता संबंधित विभागावरती कडक कारवाई करण्याची मागणी केली जाते।